नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी YouTube चॅनलवर। तर आज आपण चना चाटची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी रात्री 1.5 वाटी चणे भिजवून ठेवले होते। तुम्ही रात्री टाकू शकता किंवा 5-6 घंट्यासाठी सकाळी दिवसालाही टाकू शकता। 5-6 तासात छान भिजून रेडी होतात ते। तर त्यासाठी मी सर्वात आधी यांना आता पाण्यात बॉईल करून घेते कुकरमध्ये। त्याच्यात थोडं मीठ टाकून घेते। आपले चणे टाकून द्यायचे। पाणी खूप जास्त नाही लागत त्याला। 2 शिट्ट्या घेऊन घेते मी फुल फ्लेम वरती। तर हे बघा, इकडे 2 शिट्ट्या घेऊन मी चणे बॉईल करून घेतले। चाट मसाला 1/2 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून हळद। मी इकडे पिंक सॉल्ट घेतलं, तुम्ही साधंही मीठ वापरू शकता कोणतंही। 3 ते 4 टेबलस्पून तेल। इकडे एक टोमॅटो चिरून घेतला बारीक, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, कोथिंबीर व लिंबू। त्या साईडला कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यावर आपण घेतलेलं तेल घालून घेतलं व वरून चणे टाकून द्यायचे। तर त्याच्यात आता मी एक सगळे जिन्नस टाकून घेते। आता टाकला चाट मसाला, लाल तिखट, हळद व थोडे मीठ, कारण आपण आधीच मीठ घालून घेतले होते, वरून थोडेच टाकायचे। तर हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं त्याला व 2-3 मिनिटासाठी मी गॅसवर ती मंद आचेवर राहू देते। वरी कोथिंबीर घालून घेते वरतून, थोडा टोमॅटो, परत एक जीव करते। 2-3 मिनिटात छान तयार होते आपली चाट। त्याला खूप शिजवायचे नसते कारण आधी शिजलेली। तर हे बघा, 2-3 मिनिटं झाले। मी आता एका बाउल मध्ये काढून घेतले। तर हे बघा, छोट्या बाउल मध्ये काढून घेते मी। कारण घरातल्यांना देताना असं छान छोटे छोटे बाउल मध्ये तयार करून दिलं की खूप छान दिसतं। पण वरून कांदे व टोमॅटो घालून घेतले, थोडी कोथिंबीर, थोडा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबू व चाट मसाला टाकून घ्यायचा व थोडा परत टोमॅटो वगैरे घालायचे। तुम्हाला कांदे तर घालून घ्यायचे। थोडा चाट मसाला टाकते मी वरून, थोडा चाट मसाला टाकून घेतला। तर छान तयार आहे आपली चाट। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। कारण अशा झटपट रेसिपी व पारंपरिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर दररोजच घेऊन येत आहे। तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।